नमस्कार मित्रांनो उद्या निफ्टी कशा प्रकारे परफॉर्मन्स करू शकतं, कशा प्रकारे मुवमेंट करू शकते या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील मागील 3 वर्षापासून ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करत आहे. माझी जर्नी आणि माझा अनुभव तुम्हाला या चॅनल सोबत शेअर करत राहील. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला ज्या व्हिडिओ म्हणजे जे शिकायची इच्छा असेल मला कमेंट करा. मी कमेंट केल्यानंतर तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला तुमच्यासाठी बनवून देईल. मित्रांनो, आता निफ्टीला पाहण्याचा प्रयत्न करूया. मी तुम्हाला एक सांगतो, जे मी सांगेल निफ्टीमध्ये, जे मी सांगेल, कारण मी 3 वर्षाचा अनुभव घेऊन बसलोय. जे मी सांगेल तुम्ही 100% माझ्यावरती बिलीव्ह करू शकता, कारण जे मी सांगेल ते किती पर्सेंट होतं ते तुम्हाला उद्याच माहिती पडून जाईल. आजचा व्हिडिओ पाहून घ्या. मित्रांनो, आपल्याला निफ्टी इथून जी रॅली दाखवत आली, पुल बॅक कंटिन्यू इथं होल्ड केला, होल्ड नंतर एक ब्रेकआउट आला. या सेम ब्रेकआउट मध्ये मी ट्रेड घेतला होता, इथं कुठे ट्रेड घेतला होता आणि या ब्रेकआउटला इथपर्यंत मी रॅली ही कॅच केलेली होती. सेम ट्रेड मी शेअर केला होता. कसा शेअर केला होता तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहू शकता, माझ्या फ्रेंडला मी शेअर केला होता की निफ्टी कुठे 24,200 24 वर होती, 24-25 वर होती. तर 25 पॉईंटचा एस एल आणि त्याबद्दल 1:2 चा आपण टार्गेट घेऊन चाललो होतो. जे टार्गेट घेतलं होतं मी 24,328 चं. तर पाहूया आपल्याला टार्गेट ते मिळालेलं आहे का. जर तुम्ही निफ्टीमध्ये पाहिलं तर मी इथून कुठेतरी सांगितलं होतं बाईंग साठी इथे, तर मला हे 24,000ची मी बोललो तुम्हाला 328 सेम टार्गेट, सेम झोनवरून मार्केट खाली आलेला आहे. तर नेमकं तो झोन एक रेजिस्टन्सचं काम करतो. पण आता मल्टिपल टाइम तिथं मार्केटने होल्ड केलेला आहे. मग तो रेजिस्टन्स जो आहे, जो आपला प्राइस ऍक्शनची थेअरी सांगते की तो रेजिस्टन्स आता ब्रेक व्हायला तयार आहे. जर उद्या कुठेतरी ते जर ग्रीन कॅन्डल, पहिलीच कॅन्डल जर ग्रीन बनली, तर तुम्ही ते ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केल्यावरती बाय करू शकता. तुम्हाला इथं जर मार्केट वन वे रॅली दाखवत असेल, इथून जर मार्केट शॉर्ट कव्हरिंग करायला तयार असेल, इथून जर मार्केट सेलरची एस एल काढायला तयार असेल, तर मार्केट तुम्हाला 24,800चं टार्गेट सुद्धा दाखवू शकतं. हे जे टार्गेट हे माझ्या डोक्यात आहे, हे टार्गेट तुम्हाला मार्केट दाखवू शकतं. पण त्यासाठी कंडिशन काय आहे, तर मार्केट तिथून डायरेक्टली निघायला पाहिजे. पुन्हा रिजेक्शन नको घ्यायला पाहिजे, म्हणजे पुन्हा वरती जाताना फेल नको व्हायला पाहिजे. हे पहिलं. तुम्ही बिंदास ट्रेड घ्या. ट्रेड घ्यायला कंडिशन काय आहे, कंडिशन आहे की मित्रांनो, पहिली कंडिशन म्हणजे इथं जर ग्रीन कॅनल बनली तर ग्रीन कॅनलच्या हायवरती ट्रेड घेऊ शकता. तुम्हाला इथं शार्प स्टॉप लॉस इथं लावावा लागेल, कारण मार्केटला पहिली वेळेस असं येऊ शकतं वरती जाईल आणि मार्केट तुमचा स्टॉप लॉस खाईल, कट होईल, वरती जाईल, फेल होईल, कट होईल, मग इथं टाइमपास करेल, मग नंतर वरती जाईल, अशा होईल. अशी कंडिशन बनू शकते. म्हणून तुम्ही इथं एक स्टॉप लॉस फिक्स ठेवा. दुसरी कंडिशन, जर बेस्ट ट्रेड पाहायचं असेल, बेस्ट ट्रेड, तर मार्केटला एक थोडंसं साईडला गॅप डाऊन ओपन होत्या. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट इथं वरती गेल्यानंतर थोडंसं होल्ड करू द्या. होल्ड केल्यानंतर ब्रेकआउट होऊ द्या. ब्रेकआउट नंतर 100% तुम्हाला जो ट्रेड भेटणार आहे, इथं या झोनच्या ब्रेकआउट नंतर एकदम बेस्ट ट्रेड भेटणार आहे. फक्त ओपन होताना खाली ओपन व्हायला पाहिजे. खाली ओपन व्हायला वरती थोडंसं होल्ड करायला पाहिजे. होल्ड केल्यानंतर ब्रेकआउट व्हायला पाहिजे. हा बेस्ट ट्रेड भेटणार आहे. बेट कंडिशनचा हा ट्रेड असणार आहे. हा जर फ्लॅट ओपन झालं, थोडंसं इथं जर सस्टेन करत असेल 10, 15, 20 मिनिट, जर ब्रेकआउट आला तरी सुद्धा बेस्ट ट्रेड भेटणार आहे. फक्त पहिली कॅन्डल जी आहे ना, ती रफ नको निघायला पाहिजे. रफ जर निघाली ना, तर मार्केट वरती जायला फेल व्हायचे चान्सेस जास्त राहतील उद्यासाठी. असं नव्हतं, जर गॅप डाऊन झालं तर बेस्ट ट्रेड भेटेल वरती जाण्यासाठी. असं होईल, समजा गॅप डाऊन होईल, असं इथं फ्लॅट ओपन होईल, जर पहिलीच कॅन्डल खाली आलं रेड मध्ये, रेड बनली पहिलीच कॅन्डल बिग बार बनली रेड मध्ये, तर मार्केटला प्राइस ऍक्शन थ्रू तुम्हाला टेलिग्रामला अपडेट करेल. मार्केटला तुम्ही सध्या तर इथून जर पहिली रेड कॅन्डल बनली तर कुठेही काही ट्रेड करू नका, कारण मार्केटला 24,200च्या खाली थोडीशी नॉर्मल सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकते. नॉर्मल सेलिंग बोललो नाही, शार्प सेलिंग बोललो नाही. शार्प सेलिंगचं एकच टार्गेट आहे माझं, 23,800च्या खाली. 23,800च्या खाली शार्प सेलिंग मार्केटमध्ये येईल. असं नव्हतं जर गॅप अप ओपन झाली निफ्टी, गॅप अप, तर मी कन्फ्युजन मध्ये राहणार आहे. निफ्टीमध्ये कन्फ्युजन मध्ये कसं राहणार आहे की मार्केट नेमकं वरती जाईल की खाली जाईल, हे मी कन्फ्युजन मध्ये राहणार आहे. पण जर गॅप अप जाईल तर ट्रेड मिळेल का, हो. वरती ओपन झाली तर खाली आली तर खाली नंतर वापस वरती जाईल मार्केट, तिथून वापस असं वरती जाईल, तेव्हा इथं आपण ट्रेडला पंच करू शकतो एखादी हॅमर कॅन्डल, बुलिश सिंगल फिंग कॅन्डल सोबत. मित्रांनो, हे तुम्हाला नक्की समज असेल आणि मी आशा करतो. आता मी माझी माइंडसेट काय म्हणते, माझी माइंडसेट असं म्हणते की मार्केटला माझ्या माइंडसेटनुसार, माझ्या अनुभवानुसार इथं मला बाईंगची स्ट्रेंथ म्हणजे जी ताकद पाहिजे ती ताकद इथं दिसत नाहीये. म्हणजे मार्केट ज्या पद्धतीने ताकद दाखवायला पाहिजे बाईंग मध्ये ती ताकद दाखवत नाही. मला असं वाटतंय की अजून सुद्धा एक डीप मार्केटमध्ये पेंडिंग आहे. ते आपल्याला येणाऱ्या दिवसात माहिती पडेल. आपण तर इंट्राडे प्लेयर आहोत. इंट्राडे मध्ये जे असेल, जे घडेल ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल. टाइम टू टाइम अपडेट करेल. टेलिग्रामला फॉलो करून घ्या. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर मार्केटला तुम्हाला बाईंग मध्ये विचार करा, सध्या जर मार्केट खाली आलं आणि तर थोडंसं टाइमपास करत असेल तरी सुद्धा मार्केट वरतीच जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.